नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर पहिली अपडेट, इंडियन फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजीने म्हटलं आहे की GST रेट जे आहे ते आणखी कमी होतील, विल बी रेड्यूस असं त्यांनी सांगितलं आहे। आणि आम्ही जवळपास रिचिंग ऑफ फिनॉल करणार आहोत हे तर सप्टेंबर 2021 पासून चालतच आहे। या गोष्टी वगैरे सुरूच होऊन ऑलमोस्ट 3.5 वर्ष वगैरे झाले आहेत। आता ते लवकरच होईल अशी अपेक्षा आहे। त्यामुळे रेव्हेन्यू न्यूट्रल रेट वगैरे मानले जात आहेत। जेव्हापासून हे स्टार्ट झालं होतं 2017 मध्ये GST वगैरे स्टार्ट झाली होती तेव्हा 15.8% GST रेट न्यूट्रल वगैरे होता। म्हणजे ॲव्हरेज GST आपले कोणत्या गोष्टीवर 5% टॅरिफ म्हणजे टॅक्स असतात, कोणत्या गोष्टीवर 12% टॅक्स वगैरे असतात, कोणत्या आपलं सर्व्हिसेसवर 18% टॅक्स असतो व कोणत्या सामानावर 28% वगैरे टॅक्स असतो। याचं टोटल ॲव्हरेज काढल्यानंतर जो आकडा येतो तो रेव्हेन्यू न्यूट्रल जे त्यांनी वगैरे म्हटलं आहे की 15.8% वगैरे होते, पण हे 2023 मध्ये 11.4% वगैरे झाले आहेत व ते आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे। तर यामुळे एक्सपेक्टेड आहे की हे GST रेट आणखी कमी केले जाऊ शकतात। ही गोष्ट खूप पॉझिटिव्ह असेल अगेन्स्ट आपलं कन्झम्पशनसाठी। इन्कम टॅक्समध्ये ऑलरेडी बेनिफिट दिला आहे आणि येथे GST कमी केली तर कन्झम्पशनवर अँड ओव्हरऑल इकॉनॉमीवर त्याचा इम्पॅक्ट खूप पॉझिटिव्ह राहू शकतो। आता ते पाहावं लागेल। आणि पुन्हा गव्हर्नमेंटचा जर रेव्हेन्यू वगैरे कमी होत असेल तर या सर्व गोष्टीमुळे तर पुन्हा गव्हर्नमेंटचे कॅपेक्सवरती या गोष्टीचा काय परिणाम होईल, कसा होईल, काय होईल, या सर्व फॅक्टर वगैरे लागू होतील। मग ते किती रिड्यूस वगैरे होऊ शकतात कॅपेक्स आणि त्याबद्दल नेमकं काय ते विचार करत आहेत हाही अंदाज घेणे खूप आवश्यक आहे। तर पुन्हा आणखी ट्रेड डील्स ची गोष्ट वगैरे होत आहे। निर्मला सीतारामनजीने म्हटलं आहे की दे आर प्लॅनिंग अ स्ट्रॉंग ट्रेड्स डील विथ US आणि त्यांचं डबल करण्याची प्लॅनिंग आहे US सोबत ट्रेड्स 2030 पर्यंत। आता $250 बिलियन ट्रेड आहे, तो ऑलमोस्ट 500 बिलियन करण्याचा वगैरे प्रयत्न आहे। तर या गोष्टी वगैरे येथे चर्चेमध्ये येत आहेत। पुढील न्यूज आहे सेबी चिप्स डे आहेत, त्याने ॲड्रेस केला आहे। त्यात काही चांगल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत की एक कॉन्फर्टेबल्स ऑफ इंटरेस्ट जे ही आहेत त्याचा जे की त्यांच्या प्रिव्हियस जो सेबी चिप्स वगैरे होती तर त्यात त्यांच्या अगेन्स्ट कॉन्फर्टेबल ऑफ इंटरेस्ट जे काही इश्यू वगैरे होते त्यावर त्यांनी म्हटलं आहे की आम्ही असे म्हणणार आहोत की जितके बोर्ड वगैरे मेंबर्स होते CBचे तेव्हा तर त्यांनी आपलं कॉन्फर्टेबल्स ऑफ इंटरेस्ट पब्लिकली डिस्क्लोजर केले पाहिजेत। पुन्हा त्यांनी एक चांगली गोष्ट वगैरे बोलली आहे, आम्ही फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरसोबत काही आपलं एंगेज वगैरे करणार आहोत, त्यांचे चॅलेंजेस समजून घेणार आहोत आणि ईज ऑफ ऑपरेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्नसुद्धा करणार आहोत। आय थिंक हे व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट वगैरे असू शकते। कधी मला असं वाटतं की ज्या पद्धतीने काही गोष्टी येतात ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे असं वाटत आहे की याचा अर्थ म्हणजे कोणी काहीतरी इथं दुर्लक्ष केलं जात आहे, पण हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत आपलं फॉरेन इन्स्टिट्यूशनलच्या दृष्टीने। तर हे
तर ते टॉक्स अबाउट ऑर्डर थिंग्स ॲज वेल इम्प्रूव्ह ट्रान्सपरन्सी वगैरे करणार आहेत राईट्स आणि ग्रोथ ऑफ डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर कशी करायची या सर्व गोष्टी ही त्यांनी वगैरे म्हटल्या आहेत व या काही गोष्टी ते म्हणाले की मार्च 2020मध्ये जे सेबीने सांगितलं होतं की 4.9 करोड युनिक इन्व्हेस्टर वगैरे होते, आता ते 13.60 करोड युनिक इन्व्हेस्टर आहेत. ते डबलपेक्षाही जास्त झालेत गेल्या 5 वर्षामध्ये. कदाचित कोविडने याला भरपूर मोठं पुश वगैरे दिला आहे व म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर 2.4 म्हणजे 2.4 टाइम्सने वगैरे वाढलं आहे या 5 इयर्समध्ये. आता 5.3 करोड म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर आहेत. तर या सर्व गोष्टी त्यांनी बेसिकली सांगितल्या आहेत व इक्विटी आपलं इन्शुरन्स जे आहेत म्हणजे इन्शुरन्स जो आहे तो एप्रिल ते जानेवारी आतापर्यंत म्हणजे 4 लाख करोड वगैरे बनला आहे राईट. इक्विटी म्हणजे जे QIP वगैरे केले जात असतात किंवा होत असतात, तर येथे 4 लाख करोडचा पैसा वगैरे रेज झाला आहे मार्केटमधून. हा देखील एक विक्रमी नंबर वगैरे आहे. तर या सर्व गोष्टी चर्चेमध्ये येथे आलेल्या आहेत, झाल्या आहेत या गोष्टीवर चर्चा. आणखी काही गोष्टी आपण केली तर स्टॉक्सविषयी काही मार्केटविषयी तर मी काही आर्टिकल वगैरे रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करत होतो. राजू टक्कर जीने वगैरे जे की CIO आहेत PBFSचे आणि पराग पारिख फ्लेक्सिकॅप चे वगैरे फंड मॅनेजर सुद्धा आहेत. तर त्यांनी खूप चांगली गोष्ट वगैरे बोलली आहे. त्यांना वगैरे करंट मार्केट विषय वगैरे विचारलं होतं, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहेत. तर त्यांनी म्हटलं की आम्ही मार्केटमध्ये आकर्षक एंट्री पॉईंटच्या दृष्टीने पोचलो आहोत, परंतु मला उभ्या म्हणजे वर्टिकल रिकव्हरीची कारणे काही दिसत नाहीत. ते कधी ते अधिक हळूहळू आणि कमाईच्या नेतृत्वात ते असू शकतं. म्हणजे ते अर्निंग ग्रोथ होत असेल तर रिकव्हरी होईल, पण वर्टिकल रिकव्हरी होणार नाही असं त्यांनी कमेंट्स दिले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने या सगळ्या गोष्टी वगैरे थोड्या ऐकल्या पाहिजे. म्हणजे या गोष्टी ऐकणं खूप गरजेचं आहे. तर पुढील इंडियन पोस्ट पेटीएम बँकविषयी बँकचे काही एक्सपेक्टेशन आहे की मार्च 2026 या इंडियन पोस्टचा पेटीएम बँकेचा वगैरे IPO येणे अपेक्षित आहे. तर त्याच्या पुढे म्हणजे टाटा पॉवर रिन्युअल जे की टाटा पॉवरची सबसिडरी आहे, ती आंध्र प्रदेशमध्ये ग्रीन प्रोजेक्टमध्ये म्हणजे 49,000 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. तर तेथे काही 7 गिगावॅट ऑफ सोलर विंड अँड हायब्रिड प्रोजेक्टचा प्लॅन करत आहेत. तर त्यातच ही ऑलमोस्ट 49,000 करोडची इन्व्हेस्टमेंट होईल. तर त्यात ग्रीन प्रोजेक्टमध्ये ती इन्व्हेस्टमेंट वगैरे करण्याचा त्यांचा प्लॅन आहे. तर या सर्व गोष्टी तेथेही घडत आहेत, होत आहेत. तर पुढे मला आणखी एक आपलं SCL कडून अपडेट वगैरे आली आहे. शिव नादर यांनी वगैरे HCL इन वर्मा दिल्लीमधील त्यांचे 47% हिस्सा आपलं त्यांची जी मुलगी आहे टुगेदर्स तर डॉटर्स वगैरे रोशनीला वगैरे भेट म्हणून काही त्यांचा हिस्सा दिला आहे. तर ही कोण आहे, तर मला वाटतं की ही करंटली MD ऑफ कंपनी म्हणून आता त्यांनी वगैरे शेअर वगैरे दिला आहे त्यांच्या डॉटर्सना वगैरे. तर आता तिचा कंपनीत एक मोठा वाटा वगैरे असेल. तसंच पुढे मला पेप्सिकोने वगैरे सांगितलं आहे
या 5 वर्षामध्ये भारताचा रेव्हेन्यूचा आकार दुप्पट करण्याची त्यांची योजना आहे. अगेन्स्ट पेप्सिको पेप्सिकोचा बॉटलर इंडियामध्ये वरुण बेवरेजेस आहे, बट ते मेजरली बेवरेजेसवर जास्त काम करतात हे समजून घेणे खूप आवश्यक आहे. अँड पेप्सिको चा भारतातील रेव्हेन्यू 80% आहे, जो की अन्न आणि पेय पदार्थांशी संबंधित वगैरे आहे. व त्यांनी म्हटलं आहे की आमची जी एकर्स मार्केट वगैरे आहे, एंकर वगैरे मार्केट आहे. अँड वी आर प्लॅनिंग अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट फॉर टू एक्सपांड कॅपॅसिटी इन इंडिया. आता ते पाहावं लागेल पुढे काय करू शकतात. आता पुढे म्हणलं IRB इन्फ्राचा फेब्रुवारी टोल रेव्हेन्यू इयर ऑन इयर 18% म्हणजे वाढून 519 करोडला वगैरे झाला आहे. या वाढीचे श्रेय रहदारी, ट्रॅफिक आणि पायाभूत खर्च म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंगवर दिला जात आहे. तर फेब्रुवारी 2024 मध्ये 16 करोड रुपीच्या तुलनेमध्ये प्रतिदिन जो टोल महसूल आहे तो 19 कोटीवर आता गेलेला आहे, जो की पहिल्या के अगोदर म्हणजे 1 वर्षापूर्वी 16 कोटी रुपये होता, तो आता 19 कोटी रुपये दिवसाचा रेव्हेन्यू गेला आहे. तर हे देशांतर्गत सर्वात मोठे इंटिग्रेटेड प्रायव्हेट टोल रस्ते आणि महामार्ग पायाभूत सुविधा विकासक आहेत. त्यांची मालमत्ता 12 राज्यामध्ये 80 करोड पक्षाही अधिक आहे, त्याहूनही अधिक आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.